हाय, मी नीलम. सीनियर सिटीजन्स यांच्याबद्दल सगळेजण नेहमी बोलत असतात. आपण बरंच काही ऐकतो, वाचतो. पण त्याच संदर्भात अतिशय सुंदर काम करणारी मुंबईतली एक जी संस्था आहे, त्याच्या आपल्या डायरेक्टर नीता गोकाणे, आपण त्यांना ओळखतात सगळेजण. त्यांचे सगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेतच. तर आज त्यांच्याकडून त्यांच्या संदर्भातील ती माहिती आणि त्यांच्या ज्या काही सोशल ॲक्टिव्हिटीज चालतात त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून आज ऐकणार आहोत. तर यू एन्जॉय इट. आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे बरेच आपण व्हिडिओज आपण त्याच्यामध्ये पालकत्व असेल किंवा रेकी असेल किंवा आणि काही छान छान गाजलेली पुस्तकं, नाटकं, त्याच्यानंतर अभिनय, अशा बऱ्याच गोष्टी आपण सगळ्या माझ्या चॅनलवर आजपर्यंत एन्जॉय करत आलेले आहातच. तर हे माझे नक्की तुम्ही सगळ्यांना शेअर करा, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि नाऊ एन्जॉय विथ नीता गोकाणे. जीवन हे जिंकण्यासाठी नाही तर सहभागी होऊन समजून घेण्याला जीवन म्हणतात. चला तर आज आपण पाहूयात बीडीडी चॉल फॅमिली वेलफेअर एजन्सीच्या आसपास राहणारे ज्येष्ठ नागरिक व त्यांची मनगमती वस्तू. गेली 25 वर्षे मी इनरव्हीलच्या माध्यमातून समाजसेवा करत आहे. वेगवेगळ्या NGO, स्कूल्स, वृद्धाश्रममध्ये आम्ही कार्यरत आहोत. पण त्या सर्वांमध्ये माझा आणि आमच्या सर्वांचा आवडता NGO म्हणजे फॅमिली वेलफेअर एजन्सी ॲट बीडीडी चॉल परेल. तिथे फॅमिली वेलफेअर एजन्सीचा एक हॉल आहे आणि त्या हॉलमध्ये आजूबाजूच्या परिसराचे सर्व ज्येष्ठ नागरिक एकत्र होतात आणि तिथे अल्पा मॅडम त्यांच्याकडून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, योगा आहे, म्युझिक आहे, काही कॉम्पिटिशन्स, वेगवेगळे टॉक असं त्यांच्याकडून करून घेतात. तर ह्या NGO मधल्या अल्पा मॅडम नेहमी आम्हाला वेगवेगळे प्रोजेक्ट करायला अगदी हसून अनुमती देतात आणि सर्व काही मदत करतात. आणि त्यांचा स्टाफ अनिता, शुभांगी, त्यांच्याबद्दल तर काय सांगायचं. एक फोन केला की सगळं आमचं काम कंप्लीट झालंच म्हणून समजा. आणि आता आपण बघूयात त्या परिसरातून येणारे सर्व ज्येष्ठ नागरिक. तर ते सगळे ज्येष्ठ नागरिक भले ज्येष्ठ असू देत पण ते मनापासून एकदम यंग आहेत. आम्ही कोणतीही गेम कॉम्पिटिशन ठेवली की क्विज कॉम्पिटिशन असेल, स्पोर्ट्स कॉम्पिटिशन असेल किंवा सिंगिंग कॉम्पिटिशन असेल, हे सर्व कधीही आम्ही त्यांच्या तोंडातून नाही असं ऐकलं नाही. येस मॅडम, आम्ही रेडी आहोत, आम्ही तयार आहोत. आणि सगळे 80-90 मिळून जवळजवळ सगळे पार्टिसिपंट्स असतात आणि उत्साहानं सहभागी होतात. जे प्रमाणे कॉम्पिटिशन असेल त्याप्रमाणे त्यांची तयारी पूर्ण झालेली असते. स्पोर्ट्स डे असेल तर ड्रेसअप करून पण त्याप्रमाणे आलेले असतात. आणि यावेळेच्या स्पोर्ट्स डे मधल्या रॉकस्टार म्हणजे 83 वर्षाच्या सुमन आजी, कमरेत दुखत होतं, कमरेला पट्टा बांधून आल्या होत्या तरी पण त्या सहभागी झाल्या स्पोर्ट्स कॉम्पिटिशन मध्ये, रनिंग कॉम्पिटिशन मध्ये. दॅट्स द स्पिरिट. म्हणून म्हणतात जीवन हे जिंकण्यासाठी नाही पण समजून घेऊन सहभागी होण्याला खरे जीवन म्हणतात. नमस्कार. Come on! वॉलंटियर्स कृपया उनका